आज आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन या सर्व अनुसूचित जाती समाजाच्या लोकांना संदर्भात जे या ठिकाणी वडगाव गुप्ता मौजे वडगाव गुप्ता या ठिकाणी 295 गटमध्ये राहत असताना हे 30 वर्षापासून राहत आहे आणि त्या ठिकाणी आपली राहून MIDC परिसरात कामं धंद्याला उपजीविका करताय. आज या समाजाचे लोक भटकंती करीत असल्यामुळं या ठिकाणी स्थायिक झालेले. आज यांना जर या ठिकाणी काढून तर या हमेशा पूर्वीचे उद्योगाची चोऱ्या माऱ्या आहे ते चालू करायचे आहे का या उद्देशाने आम्ही या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी स्थायिक करण्याकरता त्या नोटिसाच्या विरुद्ध तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आणि आम्ही त्यात ही मागणी केलेली आहे की 2 ते 3 गुंठे प्रत्येकी ते दल्ल्या जे रहिवासी यादी तुम्ही आणली त्या यादीप्रमाणे त्यांना ते 2-3 गुंठे देण्यात यावं आणि त्या ठिकाणी एक साईडला कुठेतरी स्थायिक करण्यात यावं अशी या निवेदनाद्वारे भूमिका आम्ही या ठिकाणी येऊन घेतली. आज नगर शहर तहसीलदार येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मौजे वडगाव गुप्ता तालुका नगर येथील जो काही गट नंबर 595 पैकी क्षेत्र 5 हेक्टर आरमधील महाराष्ट्र शासनाच्या जागेवर जे अतिक्रमण आहे तिथं आदिवासी समाजाचे भटके समाजाचे लोक तिथं मोठ्या संख्येने राहत आहेत. तिथं उदरनिर्वाह करतात. सरकारने या अगोदर त्यांना गायरान जमीन या गाय चारण्यासाठी व त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी व राहण्यासाठी दिलेलं होतं. पण आता जो मागील शासनाने जो काही निर्णय घेतला आहे आता जे शासनाने निर्णय घेतला की अतिक्रमित जागा ही शासनाने परत ताब्यात घ्यावी. आमचा सवाल असा आहे की या अतिक्रमित केलेली जागा यांना जर आपण आज तिथून जर हलवलं किंवा त्यांच्या ताब्यातून त्या जागा जर घेतल्या तर या समाजाने जायचं कुठं? यांनी पुरवायचे परत तिथं जे उदरनिर्वाह करतात त्यांचं पोट भरतात. त्यांनी ते धंदे सोडून परत त्यांच्या पूर्वीच्या धंद्यांकडं पूर्वीचे व्यवसाय चालू करायचे का असा आम्ही तहसीलदार साहेबांना प्रश्न उपस्थित केला. तर गायरान जमिनी हे जे आहेत या संदर्भात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मागच्या वर्षी राज्यभरातून सगळ्या गायरान जमीनधारकांना आवाहन केले होते. त्या अनुषंगाने तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला होता की आम्ही अतिक्रमित जागा बंद करणार नाही. त्यांना पुढील काळासाठी राहण्यासाठी घरकुल योजनेमध्ये त्यांना घरकुल देऊ आणि उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना 2 गुंठे किंवा 5 गुंठे अशा स्वरूपात आम्ही त्यांना प्रत्येकी देऊ. पण त्या निर्णयाला तिलांजली देत या सरकारने आत्ताच्या अतिक्रमित जागा परत हस्तांतर करून आणि व्यावसायिक व राजकीय पुढाऱ्यांच्या कशात घालण्याचा हा जो घाट घातलेला आहे ह्या घाटाला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर पूर्ण नेतृत्वाखाली पूर्ण पुन्हा आंदोलन छेडण्यात येणार आहे याची शासनाची. आम्हाला तिथे जागा पाहिजे 595 राहिलेलं आहे. पण आमच्याकडे लक्ष द्यावं आता काय या मोठ्या लोकांनी आम्हाला हातीच्या फिरायला लागले. आता यांचं काहीतरी करावा. आम्हाला तिथे करत झालं आणि ते लोक आता तिथे उठायला आले तर आम्ही तिथे सोडणार नाही. आम्ही खाली घेऊ पण सोडणार नाही ते